नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपी पाहत आहोत। तर त्यासाठी आज आपण शेव कशी बनवायची, बाहेरची सारखी मार्केट मध्ये जशी एकदम बारीक तारेची खुसखुशीत अशी शेव कशी बनवायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी काय साहित्य घेतले ते पहा। इथे मी हळद घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे, जिरे पावडर करून घेतलेली आहे। पावडर घरीच केलेली आहे। जिरे नॉर्मल गरम करायचे आणि ते मिक्सर मधून काढून चाळून घ्यायचे। त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच हिंग घेतलेले आहे। नंतर चवीपुरते मीठ घेतलेलं आहे आणि इथे 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। तर चला तर मग आता आपण यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया। आपण त्यामध्ये जिरे पावडर टाकून घेऊया, एक चम्मच। त्यामध्ये हळद टाकून घेऊया, चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आता आपण जे तेल आणि हिंग घेतलेलं आहे ते तेल आपण आता गरम करून घेऊ आणि त्यामध्ये तेल एकदम गरम करायचं नाही, नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपण हिंग टाकून घेऊया। मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये आता आपण हिंग टाकून घेऊया, थोडंसं मिक्स करून घेऊया आणि हे यामध्ये टाकून देऊ। हे तेल आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया। हे साहित्य आपण जे टाकलेलं आहे ते आधी सर्व मिक्स करून घेऊया आणि आता हे पीठ आपण मळून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे। जास्त आपल्याला घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण मळायचं नाही, मध्यम ह्याचं मळून घ्यायचं आहे। घट्ट जर मळलं गेलं तर आपल्याला शेव करायला जड पडतं, त्यामुळे मध्यम ह्याच्यामध्ये आपण मळून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आहे आणि मी नेहमीप्रमाणे आजही टिप्स सांगणार आहे। मी हे सर्व पीठ आता व्यवस्थित मळून घे। मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे घ्यायचं आहे आपल्याला पीठ मळून, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही। तर आता आपण मी इथे शेव करण्यासाठी ही प्लेट घेतलेली आहे। एकदम छोटी तार आहे ही, ह्याच्यामुळे आपली मार्केटमध्ये जशी शेव असती तशी होते। ह्याच्यामध्ये 3 तार अशा प्लेट असतात, एकदम मोठी, एक मध्यम आकाराची आणि एकदम छोटी। पीठ चाळून घेतलं आणि जिरे पावडर चाळून घेतली ना तर यामधूनही आपली शेव व्यवस्थित निघते। आज आपण ह्या तारापासून शेव करणार आहोत। तर आपण हे भांड्यामध्ये भरून घेऊया। मी इथं प्लेट टाकून घेतलेली आहे, आपण यामध्ये आता हे भरून घेऊया। मी एकीकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। आता हे आपण भरून घेतलेलं आहे। माझ्याकडे अशा प्रकारचा हे आहे। तर जे तुमच्याकडे घरी जसं असेल, जो सोऱ्या असेल त्याने तुम्ही करू शकता। हे पहा, आता आपण हे तळून घेऊया। इथे कढईमध्ये आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण शेव करून घेऊया। हे असं फिरवत राहायचं। हे आता हलक्या हाताने आपला हात असा फक्त गोल गोल फिरवत राहायचा। हे आपण आता शेव तळून घेऊया। बघा किती छान आपली बारीक तारेची शेव होते, एकदम नाजूक तार होते, जशी मार्केटमध्ये असते तशी। हे व्यवस्थित आता आपण तळून ही पहा, आपली शेव इथं तळली गेली आहे। आपण परत एक शेव तळून घेऊया। मी आता अशा प्रकारे सर्व शेव तळून घेते।
इथे मी शेवटची शेव तळून घेत आहे. हे पहा, एकदम छान अशी आपल्या शेव झालेली आहे. पाहू शकता. नेहमीप्रमाणे टिप्स म्हणजे, जर तुम्हाला कांदा चिरताना खूप तिखट लागतं, कांदा हा सगळ्यांनाच तिखट लागतो चिरताना, तर काय करायचं त्यासाठी, कांदा वरचं साल काढायचं कांद्याचं आणि तो कांदा फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवून द्यायचा आणि नंतर कापायचा. त्यामुळे आपल्याला कांदा चिरताना डोळ्याला पाणी नाही येणार. नक्की करून पहा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. हे पहा, आपली शेव इथे तळून झालेली आहे. एकदम छान बारीक तार झाली ना हॉटेलसारखी, खुसखुशीत कुरकुरीत, एकदम जशी बाहेर हॉटेलमध्ये भेटते तशीच आपली ही शेव झालेली आहे. तर आता मी तुम्हाला ही सर्व शेव काढलेली आहे. बघा किती सुंदर आपली शेव झालेली आहे, नाजूक, एकदम छान. नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.